काय बोलावं, कसं बोलावं, कारण शब्दाचं सर्व महाभारत आहे. शब्दांना एवढी धार असते की रक्त न काढता माणसाला घायाळ करू शकतात. आताच्या काळात कसं बोलावं याचं भान समाजाला राहिलं नाही. तरुण वर्ग जे मनाला येईन ते बोलतो. आपल्या बोलण्यातून आपण अनेक गोष्टी सिद्ध करत असतो, जसे की आपले विचार, आपली वागणूक, आपले संस्कार. आपल्या बोलण्यामुळे आपलं खूप नुकसानही होतं, पण त्याचा कधी आपण विचार करत नाही. मग प्रश्न असा येतो की नक्की बोलावं तरी काय, बोलावं कसं? तर त्याचं वर्णन तुकाराम महाराज एका अभंगात करतात. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. म्हणजे माणसाने प्रत्येक शब्द बोलताना विचारपूर्वक बोलावा, त्याला घासून तासून तोलून पाहावं. तो शब्द आधी आपल्या स्वतःला ऐकून पाहावा. जर तो शब्द आपल्या स्वतःला ऐकवत असेल तर तो समोरच्याला वापरावा. असे अनेक शब्द असतात जे शब्द आपण स्वतः ऐकू शकत नाही, ते शब्द आपण दुसऱ्यासाठी वापरत असतो. त्यामुळे कोणताही शब्द वापरताना त्याला आधी तपासून पाहावा. बोलावे खरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नयेच रे. आपलं बोलणं असं असलं पाहिजे की आपल्या बोलण्यामुळे कोणाच्याही मनाला त्रास होणार नाही. आपल्या बोलण्यात सत्य असावं, खरेपणा असावा, म्हणजे आपण चुकांमध्ये सापडत नाही आणि आपल्या बोलण्याचा दुसऱ्याला त्रास होत नाही. शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या शब्दांमध्ये असं ज्ञान असावं की ज्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. आपले शब्द हे भक्तीचे, कर्माचे प्रचारक असावे. आपला प्रत्येक शब्द हा आपल्या अनुभवातून आलेला असावा. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जगात शब्दांमुळे काहीतरी वाईट घडत असतं, कारण कोणाच्या तरी शब्दांमुळे संपूर्ण जग पेटूही शकतं आणि कोणाच्या तरी शब्दांमुळे संपूर्ण जग मंगल सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे जागृत रहा. हा सर्व शब्दांचा खेळ आहे. आणि शेवटी जाता जाता एवढेच सांगेन, जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा स्वतःच्या जिभेवर ताबा आहे तो माणूस जगातील सर्वात श्रीमंत आहे. त्यामुळे आपल्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्या. शब्द जपून वापरा, म्हणजे आपलं जीवन सुखी होईल आणि आपल्याला सर्वत्र आनंद दिसेल.